चिनूचे बाबा लवकर बाहेर या, मैं 5 टन गिनूंगा। अरे तुला 5च्या पुढे काय मोजता येत नाही का? बोलत ना, थांबा ना। आले 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 आले। अरे बापरे, बरेच जण। अरे दाढी करत होतो, मला दाढी पण करायला देत नाही। हा, बाहेर दुकानात जास्त पैसे घेतात म्हणून घरीच करत होतो, तर तुम्ही पण करायला कशाला ओरडा ओरडा करताय तुम्ही? कशाला? आणि मालती तू पण ह्यांच्यासोबत? अहो ऐकून तरी घ्या, या चाळीतनं भांड काय सपत नाही बघा। भांड हे का भांडता? का भांडता का? तसं नाही हो, भांडणं संपत नाहीयेत। अरे भांडणं मी लावली का? मग मी सोडवायची कशाला? काका काका तुम्ही ह्या चाळीचे सेक्रेटरी ना, आवडीने कसे सेक्रेटरी झालात तुम्ही, मग तसेच आमच्या समस्याही सोडवायच्या। बरोबर आहे, बरोबर आहे ना? आणि बघा तुम्ही घरच्या घरी पाणी भरतात आणि आम्हाला हा कॉमन नळ देतात। आमच्या समस्या तुम्ही सोडवायलाच पाहिजे, आमच्या घरी पण पाणी हवंय। यस, हे बांधकाम मी केलेलं नाही। अहो हे काय? अरे ह्या चाळीचं बांधकाम मी केलंय का? समस्येचं समाधान यांनीच करायचं असं कसं काय निश्चित सांगू शकता तुम्ही? अहो निक्षून सांगणार म्हणजे कोणाला सांगणार? हा पाण्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही मध्ये बोलणारे कोण आहात? मी चिनूचा मामा या नात्याने बोलतोय। अरे अहो मामा, पाणी भरण्यासाठी आम्हाला किती त्रास होतो हे आम्हाला माहितीये। अरे हे जिम्या, त्रास होतो ना, मग मारामारी करून आणखीन त्रास कशाला वाढवतो? हा? बरोबर? देवा, या बस भांडणं बस करा ना तुमची। करा, किती ऐका भांडताय तुम्ही? हा जरा ते थांबा ना, यांना लागलं किती ते बघत। हो, काय वहिनी दुखते तुम्हाला? काय गरज काय होती तिकडे भांडायला जायची? हा अहो काकी, पाणी म्हणजे जीवन आणि पाण्यासाठी तुम्ही तिथे ठेव बाजूला। हो, किती लागले बघा त्यांना। अहो तुम्ही कशाला मोजताय? मी आहे ना इथे उभी। अगं त्यांना फार लागलंय, म्हटलं डॉक्टरकडे घेऊन जाऊया ना। चला वहिनी, नको नको, मी बरी आहे। मग कशाला नाटक करत होता? अहो भाऊजी, बघा त्या भावड्याच्या आईचाच पहिला नंबर असते का हो? आम्ही पहिल्या नंबरला त्या भावड्याची आई येते ना, आपला हंडा पुढे लावते। अहो तो हंडा एवढा नाही, एवढा मोठा, जो भरत नाही। तो तुम्ही उचललाच? उचलला म्हणजे का? अहो घरात मी 3.5 माणसं, कशाला हवं ना एवढं पाणी भरायला? तेच ना, पण भलतीच डेअरिंग केली तुम्ही। आणि हा नाहीतरी आमच्या घरी असतो डाळ भात खायला, याला पाणी कशाला पाहिजे? अहो पण तुम्ही हंडा काय केला तो? उचलला मी हंडा, उचलला आणि फेकून दिलाय। मग ह्याची आई? अहो याची आई आली आणि माझ्या पोटात बुक्की मारून गेली। अरे वा वा, हे बजरंग बली, दे मुक्तीची गोळी। अरे देवा, तुझी ताकद यांना दे, पण मारामारी करायला देऊ नकोस रे देवा। काहीतरी चांगलं काम करायला देवा, याला बुद्धी दे। नाही असं नाही। हो वहिनी मला सांगा, हे बरं आहे का? नाही नाही, यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे। एकतर भावड्याच्या घर खाली केलं पाहिजे, नाही नाही पाण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे। फावड्याची आई कुठे? अहो ते पाणी भरते ना। त्या पाणीचं प्रकरण कसं आहे माहितीये ना? ज्या वेळेला पाणी आलं त्यावेळेला इथे सगळी भांडणं चालू झाली, आणि त्या शेजारच्या चाळीतल्या माणसांनी सगळं पाणी नेऊन ठेवून गेले। आणि ज्या वेळेला मी पाणी भरायला गेलो तेव्हा पाणी संपलं। कसं मिळणार? त्यासाठी नियत साफ ठेवली पाहिजे। हा, मग तुमची नियत साफ नसेल ना तर तुम्हाला पाणी कसं मिळणार? अगदी बरोबर। अरे मारामारी करून तुम्हाला काल काय मिळालं? हा? समजून घ्या ना तुम्ही। वहिनी आम्ही समजून घेतो, ह्याला समजून घ्यायला नको काय? माझ्या आईला काय बोलायचं? थोडं समजून घेता तुम्ही, माहितीये का? हंडा फेकला, पोटात गुच्चा खाल्ला, काय कमी समजून घेतलं? प्रत्येकाला वाटतं की आपण बरोबर आहे, समोरचं चुकीचं आहे। अरे जेव्हा समोरच्याला असं वाटतं तेव्हा आपला अहंकार आणि गर्व आडवा येतो। अरे प्रत्येकाने समजून घ्या, आणि ती बाई तशीच वागणार, त्यामुळे त्यांना तुम्ही प्राधान्य द्या। अरे वा, म्हणजे गुन्ह्याला खत पाणी घालणं आम्हाला ते जमणार नाही। तुम्ही त्यांची बाजू घेऊन आम्हाला ब्रह्मज्ञान देऊ नका। लोका देई ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण। बरोबर आहे की नाही हो काका? हे पण काका, तुम्ही उपाय करणार आहेत की नाही? नाहीतर राजीनामा द्या। हो तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही राजीनामा द्या, द्या तुम्ही राजीनामा। राजीनामा द्या। अरे मला काय पडले? मी राजीनामा देऊन मोकळं होईल, कळलं ना? पण इथे सेक्रेटरी कोण बनणार ते आधी ठरवा ना। भावड्याची लय आहे की नाही? तुम्ही होणार का भाऊ सेक्रेटरी? तुम्ही तुम्ही नाही, अरे कोणीतरी हो म्हणणार आहे। अहो कशाला पराचा कावळा करताय? आधी पाण्याचं बघा काय करायचं ते। आता यावर एकच उपाय आहे, यांना चांगली परिणामाची जाणीव होऊ दे
मगच कळेल की नक्की काय असतं ते. म्हणजे काय परिणाम म्हणजे काय म्हणजे आता दुश्मनी वाढणार आहे यांच्यामध्ये नाही, आता 4 दिवस पाणी येणार नाही ना, तेव्हा कळेल पाण्याचं महत्व काय ते. हो, माझी आई आजच म्युन्सिपाल्टी मध्ये गेली आहे भांडायला. 4 दिवस पाणी येणार नाहीये. अहो असं काय बघताय घरी पाणी भरलंय ना 4 दिवस पाणी येणार नाही प्यायला मिळणार नाही पाणी मला माहितच होतं. आधी लोक राज्यावरून भांडत होते, इस्टेटसाठी भांडत होते. अरे आता हे सर्व बंद होणार आणि लोक पाण्यासाठी भांडणार. अरे आपल्याकडे पाणी खूप आहे, पण हे असंच वाया जाणार. पाणी योग्य रीतीने वापरा, त्याचा योग्य वापर करा. पण नाही, फुकटच मिळालं ना, मग त्याची किंमत तुम्हाला कशी असणार. अरे आता तरी सुधरा, पाण्याचा योग्य वापर करा. त्याची प्रचिती येईपर्यंत त्याची वाट बघू नका, आधीच त्याची काळजी घ्या. अरे वाचवा रे, पाणी वाचवा, नाही तर पुढे प्रत्येकाला पाणी मिळणार नाही. हे बघ मारुती दादा जोपर्यंत या लोकांना अनुभव येत नाही ना तोपर्यंत नाही कळणार या लोकांना. कळेल, त्यांना व्यवस्थित कळेल. 4 दिवस पाणी नाही आलं ना, त्यांना व्यवस्थितच कळेल. जय श्रीराम. मारुती मामा 1 मिनिट. काय झालं बेटा? मामा दुपारचं ते भांडण बघितलं का तुम्ही? काय झालेलं? कसल्या त्या बायका किची भांडत होत्या. मी मुंबईला काय अपेक्षा घेऊन आली आणि कसला घाणेरडापणा एकमेकांच्या अंगावर धावून मारायला. शी मामा, आमच्या गावीला नाही असं होत. मामा तुम्ही पण तर गावीचेच ना? हो, मीही गावावरूनच आलोय. मग तुमच्या गावीला पण असंच भांडतात का? अगं नाही बेटा, आपल्या ज्या गावच्या बायका आहेत ना, त्या सर्वांच्या मनात सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि पृथ्वीवरचा समतोल कसा राहील ह्याचा त्या प्रयत्न करत असतात. बरोबर. म्हणजे मामा सगळ्या बायका देवाची कामगिरीच करता की काय? मग तुला काय वाटलं? अगं प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये दैवी रूप असतं. तिने तिचा वापर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केला ना, तर तिच्यासारखी देवी कोणीच नाही. ती बरोबर. आणि आपल्या पृथ्वी तलावर स्त्रीला तर लक्ष्मी मानलं जातं. हो. मग तेच म्हणतात ना, जय सीता मैया की. जय सीता मैया की. जय हा, हा. जय. अरे तुम्ही काय करता इकडं? आम्ही त्या श्वेत आम्ही ना असंच आपलं नाही हो, मी आपला सहज आपला पाय मोकळे करायला आलो. मारामारी करून दमला असेल ना? नाही कुठे, नाही तसं नाही काहीच आहे. नाही. मी एकदम सभ्य खूप. हा. तू मारामारी केलीस? अरे गपरे, ह्या मामावर तर माझा विश्वासच नाही. आपला भावड्या आमचा भावड्या आहे ना, कोणाशीच कधी भांडत नाही. नाही. भांगळ करत नाही. हा एकच असा समजदार मुलगा आहे अख्ख्या शिंदे चाळीत. हा समजदार आहे, समजून घेतो सगळ्यांना. हाच एक समजून घेतो इकडे. पण ही सुधारणा कधीपासून झाली बावड्यामध्ये? हाच एक सुधारणा मला फोन काय. कविता होती ना, कविता, आम्ही तिच्याकडे पाहायचो ना तर आम्हाला खूप मारायचा. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.